नमस्ते काका. संगमनेरच्या नगर परिषदेच्या बऱ्याच वर्षांनी म्हणा निवडणुका होत आहे आणि खूप वर्ष लोक आतुरतेने वाट बघत होते या निवडणुकीची. सध्याचं वातावरण बघता आपण नगर परिषदेमध्ये कोणत्या प्रकारचे उमेदवार आपल्याला अपेक्षित आहे जेणेकरून आपल्या संगमनेरची आतापर्यंत झालेली जी प्रगती आहे ती साता समुद्रापलीकडे पोहोचू शकते, याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं होतं आम्हाला. तुम्ही म्हटले ते बरोबर आहे की 3-4 वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासनच्या ताब्यात आहे, पण लोकप्रतिनिधी नाही, बॉडी नाही, तरी त्या गावाचं काम चालतंय. त्याच्यामध्ये आमच्या एक ग्रुपच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फार मोठं काम चालतंय. माझा एक ग्रुप आहे सौशेरी एक संगमनेर. त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही संगमनेरात ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या आम्ही आमच्या ग्रुपवर घेतो. त्यात प्रशासनाचे पूर्ण अधिकारी आहेत. त्यात तर नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी होते, CEO होतेच. कारण नगरपालिका प्रशासन म्हणजे जनतेच्या जीवनाशी 90% संबंध येणारा खरा डिपार्टमेंट आहे, प्रशासन आहे. तर त्या माध्यमातून जे जे कामं आमच्या ग्रुपवर यायचे, जे रस्त्याचे असतील, गटारीचे असतील, पाण्याचे असतील किंवा नगरपालिकेचे संबंधित, तर ते सर्व आम्ही ग्रुपवर आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांशी कोलॅबरेशन करून त्यांना भेटून आम्ही दूर केलेले आहे. इथून मागचे 4-5 अधिकारी आमच्या ग्रुपचे मेंबर होते. त्यांनी आम्हाला सर्वांना चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि राहिला विषय तुमचा, तर नवीन आलेल्या उमेदवारांकडून तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा हीच आहे की आम्ही जसं म्हणतो की आय लव्ह यू संगमनेर किंवा सौशेरी एक संगमनेर, कारण आमचं गाव हे खरंच इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. इतिहासापासून सौशेरी एक संगमनेर हे नाव दिल्यामुळं हे तुम्ही समजू शकतात. कारण आमच्या गावातला मनुष्य नागरिक हा 100 शहरातल्या नागरिकांपेक्षा भारी आहे. हे इतिहासापासून आहे. तर त्यामुळे ह्या शहराला एक चांगलं आणखीन इतिहास काळाबरोबरच नवीन डिजिटल युगात किंवा इंटरनेट युगात चांगलं महत्त्व प्राप्त व्हावं ही इच्छा आहे. आणि या नगरपालिकेत चांगली चांगली माणसं जावे ज्यांना खरंच समाजसेवेची आवड आहे. पण होतं काय, समाजसेवेची आवड असणारे लोक जे म्हणतात आपण ते शिकलेले असतात. तुम्ही मला शिकलेले माणसं गेले पाहिजेत नगरपालिकेत, कोणी इंजिनियर गेले पाहिजे, कोणी आर्किटेक्चर केलं पाहिजे, शहर विकासाची माहिती असणार आले. पण अशी जी माणसं आहेत ते सर्व श्रीमंत असतात असं नाही, पण त्यांना जायची इच्छा असते. त्यांच्याकडे पैसा असतो असं नाही आहे, पण त्यामुळे ते जाऊ शकत नाही, त्यांची इच्छा अपूर्ण राहते. आणि जे जे अधिकारी म्हणण्याचे जे जे नेते आहेत ते फक्त काय करतात, त्यांच्या ऐकणारे त्यांच्या हाताखाली असणारे लोकांनाच या ठिकाणी पाठवतात. त्यामुळं तुम्ही म्हणतात ते गोष्ट संगमनेरात किंवा आपल्या देशात होणं हे अवघड वाटतं.